नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू। त्यासाठी मी ते 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे आमचे गावचे घरचे शेतातले तीळ आहेत, एकदम असे ओरिजिनल असे तीळ आहेत। 1 वाटी तीळ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणा घालणार आहोत आणि त्यासाठी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। सगळ्यात आधी कढईमध्ये 2 चमचा तूप घालून घेऊया। तूप चांगलं कडक झालं की त्याच्यामध्ये तीळ घालून घेऊया। तीळ एकसारखं हलवत राहायचं म्हणजे करपणार नाही। आता आपले तीळ चांगले भाजलेले आहेत, हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो आपला गूळ आहे तो घालायचा। पाक एकसारखा हलवत राहायचा। आता आपला पाक शिजला की नाही कसा बघायचा, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असा पाक घालून बघायचा, ह्याची गोळी होते का बघायचं। अजून ह्याची गोळी नाही होते म्हणजे आपला पाक अजून कच्चा आहे। अजून 1-2-3 मिनिटं हा पाक शिजवून घेऊया। तर आपला पाक शिजलेला आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि जे आपण हे भाजून घेतलेले तीळ होते ते घालूया। मस्त मिश्रण एकजीव झालेलं आहे आपलं। आता आपण याचे लाडू वळवायला घेऊया। लाडू वळवताना हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे जास्त चिकटणार नाही आणि भाजणार पण। असं थोडंसं चमच्यामध्ये घ्यायचं। अशा पद्धतीने तयार आहेत आपले तिळाचे लाडू। बघू शकता किती मस्त झालेले आहेत। रेसिपी आवडली असल्यास कमेंट नक्की करा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।